जय श्री माता जी। परत एकदा पहले थोड़ा मराठी में पहले बोलता हूँ, मेरे थॉट्स क्लियर हो गए कि फिर तो उसका ट्रांसलेशन हिंदी में करने की कोशिश करता हूँ। सर्वांचा आजच्या या पवित्र दिनी स्वागत आहे परत एकदा। आणि तुम्ही मगापासून बघत असाल आणि मी आणि तलवारे साहेब आम्ही गेल्या महिनाभर बघतोय इथं आल्यानंतर व्हायब्रेशनच्या स्वरूपात श्री माताजी आमच्या सोबत आहेत, बरोबर आहे साहेब? जेव्हा पहिल्यांदा मी आणि मिसेस आलो इथे, आमचा एक विषय झाला की हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम इथेच घ्यायचा, हट्ट खूप होता आमचा आणि आम्ही आईला सांगितला तो आता इथं का घ्यायचा वगैरे मी सांगतो, तुमच्या समोर बॅकग्राऊंड पोस्टर आहेच। तर ज्यावेळेस इथे आलो व्हायब्रेशन्स होतेच, प्रयत्न केला की याच परिसरात या चौकात कुठेतरी कार्यक्रम व्हावा आणि सगळे जसं आपल्याला नेहमी करता वाटतं, नेहमी करता माहिती आहे, रोज आपण अनुभवत असतो की वर्कआउट होत असतं, कारण ही आज्ञा कृपा परमेश्वराकडनं म्हणजे श्री माताजींकडनं असते आणि त्यांना जिथे यायचं होतं 40 वर्षानंतर या प्लॉटमध्ये, हा जो कृषीनगरचा भाग आहे प्लॉट नंबर 1, या इथे जो बंगला होता डॉक्टर संगवेंचा, त्याचं नाव होतं सप्तशृंग बंगला, तुम्ही बघा कोरिलेशन सुंदर आहे। तर त्यामध्ये आदिशक्ती या ठिकाणी विराजमान झालेली होती, त्याचाही थोडासा पूर्व इतिहास सांगतो, सांगितलं चालेल ना? ज्यांना माहित नाही, जी नवीन मंडळी आलेली त्यांच्यासाठी मग नंतर ट्रान्सलेशन करतो किंवा ऐश्वर्या दिलेलं थोडं ट्रान्सलेशन करतो। तर ही जी जागा आहे, आपल्यापैकी काही मंडळींनी या ठिकाणी अनुभव घेतलेला आहे आधी, ती मंडळी या ठिकाणी आलेली आहेत। हे जे बॅकग्राऊंड पोस्टर दिसत आहे, तर नाशकातली सहयोगाची सुरुवात तशी पाहिली तर 1972 ला सुरू झालेली आहे, 1972, कारण श्री माताजी पहिल्यांदा 1972 ला या ठिकाणी नाशिकमध्ये आल्या होत्या आणि त्यावेळेस एक सहयोगी होते मुंबईचे मेहतानी म्हणून, त्यांची एक फॅक्टरी होती MIDC मध्ये इथे इंडस्ट्रीच्या, त्यावेळेस MIDC नव्हतं साहेब, नाहीच होतं नाही, तर त्या ठिकाणी ते होते आणि त्या अनुषंगाने त्यांनी कार्यक्रम इथे 1972 साली नाशिकमध्ये ठेवलेला होता आणि रावळ अक्का त्यावेळेस धुळ्याला होत्या। रावळ अक्का आणि मुंबईचे भरपूर सहयोगी जेवढे तयार झाले तोपर्यंत ते आलेले होते। श्री माताजीने कार्यक्रम या ठिकाणी घेतला होता आणि नवीन लोकांसाठी घेतला, डायरेक्ट जागृती दिली, वैयक्तिक याच्यामध्ये जागृती दिली, पण नंतर श्री माताजींचं म्हणणं असं आहे की नाशिककरांनी तो पुढे नेला नाही आणि त्यामुळे श्री माताजींनी असं म्हटलं त्यांच्या एका अमृतवाणीमध्ये स्पीचमध्ये की नंतर मला काही नाशिकला यावंसं वाटलं नाही। मग 72 ते पुढे काळ तो पूर्ण ते दशक गेलं आणि त्यानंतर डॉक्टर संगवे हे कुंदेवाडीला होते, डॉक्टर म्हणजे ते PhD होते, त्यांनी गव्हाच्या, आपण जो रोज गहू खातो ना, त्याच्या 2 जाती शोधून काढलेल्या आहेत, असे डॉक्टर रमेश संगवे। तर कुंदेवाडीला राहुरी कृषी विद्यापीठाचं जे ठिकाण आहे त्या आपण गेलो होतो बरेच मंडळी, तर त्या ठिकाणी होते। श्री माताजी सुरुवातीला राहुरीला यायच्या, दादा राहुरीला डीन होते राहुरी कृषी विद्यापीठामध्ये आणि तिथे त्यांना सहयोग मिळाला, त्यांच्या पहिले मुलगी त्यांची सीमा जी आहे ती आली सहयोगात, नंतर दादा मावशी आणि अतुलबाई आणि त्यांच्या मिसेस ते सर्वजण आले। मी आज बोलावलं होतं पण काही कारणामुळे येऊ शकले नसतील ते। तर राहुरीवरनं जेव्हा ट्रान्सफर त्यांची तिकडे कुंदवाडीला निफाडला झाली आणि मग श्री माताजी तिथे आल्या 1981 साली श्री माताजी पहिल्यांदा कुंदेवाडीला आल्या, निफाडला आल्या आणि तिथे आपण गेलोय त्या बंगल्यामध्ये, माहिती असेल आपल्याला, तर नसेल तर पुढे एखाद्या वेळेस जाऊ। त्या बंगल्यामध्ये 1981-82च्या पूजा झाल्या, 2 वर्ष श्री माताजी तिथं आल्या, राहिल्या त्या बंगल्यात आणि नंतर दादा रिटायर झाल्यानंतर या नाशिकला आले आणि आता ही ऍक्च्युअली ऍग्रिकल्चर कृषीनगर जे आहे ना, ऍग्रिकल्चर वाल्यांची सोसायटी आहे
तर ते ॲग्रिकल्चर त्याच्यात असल्यामुळे दादांनी हा प्लॉट त्या ठिकाणी सिलेक्ट केला आणि ही मंडळी इथे ट्रान्सफर झाली. आधी हे गावात राहायची. मग इथे श्री माताजी आल्यानंतर श्री माताजी त्यांच्या स्पीचमध्ये सांगितलं आहे की डॉक्टर संघवे ज्या वेळेस नाशिकला आले तेव्हा मला परत इच्छा झाली की मी नाशिकला यायचं, कारण ते त्यांच्याकडे 81-82 निफाडला आल्याच होत्या. मग 83 साली पहिल्यांदा श्री माताजी या ठिकाणी आल्या आणि 83 पासून रेकॉर्ड आपल्याकडे बराचसा अवेलेबल आहे, युट्यूबवर आहे, स्पीचेस आहेत. आणि आता तर सुंदर काम सगळं फॉरेनर्स करतायत. हे जे जुने स्पीच आहेत ते स्पीच कलेक्ट करून क्लीन करून परत युट्यूबवर टाकतायत आणि एकदम फुकट आहे आपल्यासाठी. कुठलाही आधी तरी 250 रुपयाची कॅसेट घ्यावं लागायची आपल्याला, आता काही घ्यावं लागत नाही, काही नाही, बटन दाबलं की होतं. त्याच्यावर बरेच फायदे आहेत टेक्नॉलॉजीचे. तर 83, 84, 85, 86, 87ला आलं नाही आणि 88ला असं दरवर्षी श्री माताजी 1 किंवा 2 वेळा आलेले आहेत. साधारण श्री माताजी जानेवारी आणि डिसेंबरच्या दरम्यान यायचे. 85 मध्ये 2 वेळा आले, जानेवारीत पण आणि डिसेंबरमध्ये पण. 85 मध्ये ज्यावेळेस श्री माताजी आले आणि बरेचसे कार्यक्रम मी जे बघितले नाशकात, मी 86ला आलो, माझे वडील 85ला आले. मी जे बघितले एनडीसीसी बँक हॉल आहे सम्राट हॉटेलच्या समोर, आपल्याला माहिती असेल, तिथे श्री माताजींचे पब्लिक प्रोग्राम झाले. आणि ओके, आम्ही युवा होतो त्यावेळेस, युवा शक्ती होतो, तर त्यावेळेस सांगितलं जायचं की असं बुकिंग करा, इथे कार्यक्रम होणार आहेत. आणि आम्ही म्हणजे थोडेसे जुनं हे सांगतो की जे त्यावेळेस काही कलर फोटोग्राफी किंवा कलर हे नव्हतं, पॅम्पलेट नव्हते, ब्लॅक अँड व्हाईट पॅम्पलेट असायचे हिरव्या रंगाचे. ते आम्ही जाऊन मी नतुलभाई 2 जण गंगेवर चिटकवायचो आम्ही. तर श्री माताजींनी खूप काम करून घेतलंय. बहुतेक आपल्या आयुष्याचा तो सगळ्यात मोठा भाग असेल. आणि प्रचार व्हायचा आणि लोक त्या कार्यक्रमाला यायचे. तर 85 पासून कार्यक्रम आम्हाला अटेंड करता आले. 85-86 मग जेव्हा श्री माताजी आले एनडीसीसी बँक ऑफ, त्याच्या आदल्या वर्षी इथे कच्ची रवाना मंगल कार्यालय होतं पंचवटीमध्ये, महालक्ष्मी टॉकीजच्या जवळ. त्या ठिकाणी प्रचार प्रसाराचे कार्यक्रम व्हायचे. मी काय इतिहास सांगतो की प्रत्येक सहयोगाला थोडंफार माहीत पाहिजे. आणि आणखी नाही, त्या काळात गेलं ना सुंदर व्हायब्रेशन सुरू होतात. बघा तुम्ही, येत आहेत का व्हायब्रेशन? ते व्हायब्रेशन अनुभवण्यासाठी सगळं आहे. तर त्यानंतर मग साधारण 88 पर्यंत श्री माताजी आल्या. मग 85 साली ही खूप मोठी घटना या ठिकाणी घडली. 85चं जर तुम्ही स्पीच ऐकलं, 18 तारखेचं 18 जानेवारीचं मराठीमध्ये श्री माताजींनी एनडीसीसी बँकॉकमध्ये स्पीच दिला आहे, खूप मोठा आहे. आणि त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी सांगितल्या, मराठीत सांगितल्या, लोकांना धर्म सांगितला, नाशिककरांना झापलंय भरपूर. त्याच्यामध्ये जे जनरल होते काय नाशिकात आपण या, आणि नाशिकबद्दलचं महत्त्व सांगितलं श्री माताजींनी. कारण आपण नाशिकच्या भूमीवर बसतोय, आपल्याला थोडंफारच माहिती आहे फक्त, पण नाशिकचं महत्त्व काय आहे त्यांनी सांगितलं. सगळे अवतार इथे येऊन गेले, याच्या आधी सगळे संत महात्मे इथे येऊन गेले. तुम्ही बघा कुठे टाकळीला जर रामदास स्वामी आहेत, सर्व येऊन गेले. सर्व 12 वर्षांनी साधू संत जे आहेत, आपण म्हणतो आता जो कुंभमेळा सुरू आहे, ते सगळे येऊन गेले. बहुतेक आपण त्यातलेच कोणीतरी असो म्हणून इथं आलो. काही लोक इथं जन्माला आले आणि इथं राहिले, काही लोक आमच्यासारखे बाहेर जन्मले पण आलेले. तर 85 साली आता 19 जानेवारीला म्हणजे 18 तारखेला तो पब्लिक प्रोग्राम झाला आणि 19ला मग त्या ठिकाणी श्रीकृष्ण पूजा श्री माताजींनी घेतली. ते म्हणजे श्रीकृष्णाबद्दल श्रीकृष्णाच्या ज्या क्वालिटीज आहेत ते सांगितल्या. त्यावेळेस असं काही टायटल पूजा नाही व्हायच्या. श्री माताजी इंडियात आल्या, टूर प्रोग्राम असायचा, 200-250 फॉरेनर्स असायचे. बघा विचार करा त्या काळात. आणि हा प्लॉट पूर्ण असा रिकामा होता, त्याचे सांगतो, या जागेचे महत्व सांगतो मी जे बघितलं ते. आणि इथे कार्यक्रम व्हायचे. छोटासा एक बंगला होता, हा बंगला होता, त्याच्या समोर एक प्लॉट होता, हा होता एक गार्डन होतं, त्यांनी मेंटेन केलेलं दादाजी, कारण ॲग्रिकल्चर वाले असल्यामुळे. आणि जुन्या लोकांनी बघितलंय आता उदय तर इथं लहानाचा मोठा झाला, आता त्याचा मुलगा जेवढा झालाय, ते जेवढा असताना इथं उदय यायचं, उदय मूर्ती, आता तो मुंबईहून आलाय कार्यक्रमाला. तर ह्या जुन्या आठवणी आहेत. श्री माताजींनी या पूजेमध्ये जे अनाऊन्स केलं ते आपण ऐकलं. विश्वनिर्मल धर्म काय तो ऐकला. विश्वनिर्मल धर्माचे शिकवणी काय ते श्री माताजींकडनं ऐकलं. आपण हे पुढचे जे काही कार्यक्रम आता दिवसभराचे होतील, ज्यावेळेस आपणही आपले मतं मांडू विश्वनिर्मल धर्माबद्दल, तर त्याचाही त्या ठिकाणी आपण उहापोह करूच. त्याचा आपला ऐश्वर्यादी सूत्र संचालनामध्ये सर्व सांगेलच. पण ती ऐतिहासिक घटना नाशिकमध्ये 19 जानेवारी 1985ला
नाशिकला घडलेली आहे आणि खूप मोठी गोष्ट आहे. आणि नाशिक जसं श्री माताजींनी सांगितलं की खूप पावनभूमी आहे आणि इथूनच बऱ्याच गोष्टीची सुरुवात झाली. सहजयोगामध्ये पण सगळ्या सुरुवातीच्या ज्या गोष्टी आज आपण बघतो त्या झाल्यात. मला ज्या आठवतात त्या मी सांगतो. ही विश्वनिर्मळ धर्माची घोषणा आहे, ती अनाउन्समेंट श्री माताजींनी केली. मी आता परत ते शब्द रिपीट नाही करत कारण आदिशक्तीचं तोंडून आपण ऐकलेले आहे. दुसरं मी मग बोललो की सहज संगीत आज जे गातो आपण म्हणतो ते सर्व सहज संगीताची सुरुवात इथं आहे, इथून आहे. त्याचा एक वेगळा कार्यक्रम असेलच आहे तो डोक्यात आणि तो होईल, श्री माताजी करून घेतील. ती सुरुवात पण 85 साली झाली. त्या अगोदर एक घटना इथे घडली की जसं आपण आधी 1970 साली सहयोग सुरू झाल्यानंतर श्री माताजी साक्षात स्वतः यायच्या अनेक ठिकाणी, राहुरी असेल किंवा नगर जिल्हा असेल किंवा मुंबई असेल, पुणे असेल, आणि श्री माताजी स्वतः पब्लिक प्रोग्राम घ्यायच्या. श्री माताजी स्वतः जागृती द्यायच्या स्वतः साकारात. पण नाशिकमध्ये एकदा अशी घटना घडली. बिटको आहे ना, बिटको मंदिर म्हणजे ते मुक्तीधाम सर, त्यामध्ये एक हॉल आहे जुना, तुम्ही जाऊन बघा. आणि त्या हॉलमध्ये प्रोग्राम ठरला. मुंबईच्या लोकांनी, इथले जे होते डॉक्टर संघवे आणि मेहतानी आणि ही जी इथली मंडळी होती, मला वाटतं बहुतेक 83 ची गोष्ट आहे किंवा 84 ची. आणि तिथं प्रोग्राम ठरला. इथून सगळी मंडळी जायची. श्री माताजी सगळ्या जे फॉरेनर्स येतात त्यांना प्रेझेंट देण्यासाठी काही खरेदी करायला कापड बाजारात गेले होते. आणि मावशी आणि श्री माताजी असं त्या कार्यक्रमाला जायला लागले आणि रस्त्यात त्यांची गाडी काहीतरी बंद पडली. पर नाशिक त्यावेळेस काही एवढे फॅसिलिटीज नव्हत्या आणि ते त्या कार्यक्रमाला पोहोचू शकत नव्हते. खूप वेळ होऊन गेला होता आणि लोक चुळबुळ करायला लागले. जे नवीन आलेले आहेत त्या तिथल्या हॉलमध्ये येऊन बसलेले आहेत आणि जागृती द्यायची. त्यावेळेस काही फोन बिल काही कुठलं काहीच नव्हतं. एक फोन संघवीच्या घरी होता फक्त, पण कोणाला काही माहिती, त्यावेळेस काही मोबाईल नव्हते. तर तिथे जे कोणी नाशिकचे डॉक्टर संघवे होते, अतुलभाई होते आणि एक जयवंते म्हणून मुंबईचे होते, एक जोशी साहेब होते. अशा लोकांनी डिसिजन घेऊन टाकलं की श्री माताजी येते, ते लोक उठून जातील. ज्या कार्यक्रमासाठी सगळ्यांना बोलावलं आहे, सहयोग सांगायचा आहे, सहयोगाचं रिलायझेशन द्यायचं आहे. तर या मंडळींनी डिसिजन घेतला. फोटो ठेवलेलाच होता श्री माताजींचा आणि पहिला पब्लिक प्रोग्राम साक्षात श्री माताजी नसताना तोही नाशिकला झाला. आणि यातही श्री माताजींनी एका बर्थडे पूजेमध्ये सांगितलं. त्यानंतर अनेक गोष्टी घडल्या, त्या काही छोट्या असतील मोठ्या असतील, पण ह्या ज्या मोठ्या मोठ्या 3-4 गोष्टी आहेत त्या घडल्या. अनेक गोष्टी आहेत, जेव्हा आपल्या याच्यात येतील त्यावेळेस सांगितले जातील. तर हे महत्व आहे नाशिकचं. आणि त्या पावनभूमीवर या नाशिकच्या परिसरामध्ये आपण जन्माला आलो नाशिकमध्ये किंवा राहिलो. आणि आज तर त्यातला जे मेन ठिकाण आहे त्या मेन ठिकाणी आपण बसलेलो व्हायब्रेशनच्या स्वरूपात आपण काढतो. बाकी बुद्धी सोडून द्या, बुद्धीने किती बुद्धी लावली तरी आपण काही पोहोचू शकणार नाही तिथपर्यंत. पण हे व्हायब्रेशन्सच्या स्वरूपामध्ये ओव्हरऑल नाशिकमध्ये व्हायब्रेशन आहे, पण या ठिकाणावर खूप आहे. इथे मग केंद्र सुरू झालं आणि या केंद्राची कृषीनगर केंद्राचं जे आहे त्याची अनाउन्समेंट श्री माताजींनी एनडीसीसी बँक हॉलच्या कार्यक्रमातच केली. कार्यक्रम झाल्यानंतर कारण लोक विचारायला लागले. त्यावेळेस कसं व्हायचं की रिलायझेशन झालं की लोक दर्शनाला यायचे. ते एक लेडीने त्यांनी विचारलं की आता पुढे काय करायचं. रिलायझेशन झालं पुढे. तशी माताजी म्हटल्या, डॉक्टर संघवेंना सांगितलं की इथे केंद्र आहे का. तोपर्यंत केंद्र वगैरे असं काही ऑफिशियली झालेलं नव्हतं. मग त्यांनी सांगितलं की आपल्या घरीच सुरू करू. श्री माताजी सुरू करा, सांगा म्हणे काय ऍड्रेस. इथला ऍड्रेस श्री माताजीने अनाऊन्स केला. बहुतेक त्याचं रेकॉर्डिंग आहे. त्यांनी सांगितलं की कॉलेज रोडला कृषीनगर मध्ये बंगला नंबर 1 या ठिकाणी दर मंगळवारी, म्हणजे मंगळवार श्री माताजीने अनाऊन्स केलेलं आहे, दर मंगळवारी या ठिकाणी सहजाचं केंद्र असेल, सहयोगाचं केंद्र असेल. तर बघा किती मोठी गोष्ट आपण नंतर जुळल्या गेलो त्या आयुष्यात घडलेली आहे. त्या ठिकाणी आपण बघतो. मी महत्व सांगतोय जसं कुंभमेळ्यात आता प्रयागराज नाशिक असं आहे तसं हे कुंभमेळ्याचं ठिकाण आहे, लक्षात घ्या. आणि मी काय सांगतोय आपण इतरांना ते सांगायचं. नुसतं काळे सांगत बसलं तर बोर होतील समोरचे लोक. तर तुम्ही पण हे पुढे सांगितलं पाहिजे, त्यासाठी मी तुम्हाला बोलतोय. तर आता बऱ्याच गोष्टी आहेत. आपण
नंतर असा विषय झाला की काय आहे हा दिवस आणि हे का महत्व आहे विश्व निर्मल धर्म. आता श्री माताजींनी सांगितलं की ट्रस्ट वगैरे स्थापन केले. 1972 साली लाईफ इटर्नल ट्रस्ट मुंबईची स्थापना झाली आणि अमेरिकेत पण काही असं सुरू झालेलं होतं. तर इंग्लंडमध्ये श्री माताजी होत्या तर त्या केसमध्ये ट्रस्ट काही तिकडच्या गव्हर्नमेंटच्या यांनी त्याला काही फार मान्यता नसते, महत्व नसतं. तर म्हणून श्री माताजींनी विचार केला आणि मग आता त्यांच्या स्पीचमध्ये बोलले श्री माताजी की धर्म आता तिकडे कसं आहे, रिलिजनला महत्व आहे. जसं आपण आता हे जे काही धर्म बघतो सर्वात जुना धर्म सनातन धर्म आहे, ज्याला हिंदू धर्म म्हणतात. आणि त्यानंतर 2000 सालापूर्वी जिजसचं अवतरण झाल्यानंतर ख्रिश्चन धर्म आला. त्यानंतर इसवी सन 600 म्हणजे 400-500 वर्षानंतर 600 वर्षानंतर मोहम्मद साहेबांचं अवतरण झालं. त्यांच्या अवतरणानंतर मुस्लिम धर्म आला. त्याच काळात नंतर बुद्ध धर्म, जैन धर्म आणि गुरु नानक आले. त्याच्यानंतर शीख धर्म. तिकडे अगदी जुन्या काळामध्ये यहुदी धर्म होताच. तर सांगण्याचं असं की हे जे धर्म आहेत ना हे सर्व मानवनिर्मित आहेत आणि मानवाने तयार केलेले आहेत. मानवाच्या पुढच्या काळात त्यांच्या त्या वाटचालीसाठी, त्याच्या उत्क्रांतीसाठी. पण ही फिजिकल रिव्होल्युशन होती. श्री माताजींनी जो आता आपल्याला सांगितलं की विश्व निर्मल धर्म म्हणजे आता हे जे काही मानव निर्मित धर्म आहेत हे पॉकेट्समध्ये आहेत. कुठला भारतात आहे, कुठला युरोपमध्ये आहे, कुठला चायनामध्ये आहे, कुठं आहे. तर या सर्व धर्मामध्ये ज्या शिकवणी आहेत, जे सार आहे ते सार आणि हिंदू धर्मामधलं सर्व सार एकत्र करून श्री माताजींनी जो विश्व निर्मल धर्म, विश्व धर्म पहिलं नाव दिलं त्याला आणि तो स्थापन केला. आणि हा स्वच्छ शुद्ध आहे म्हणून आणि श्री माताजीचं नाव मग त्यांनी सांगितलंय ते आपण थोडंसं बघूच. विश्व निर्मला धर्म हा याची स्थापना केली आणि ती स्थापना या ठिकाणी 40 वर्षापूर्वी झालेली आहे. कल अरविंद साहब म्हटले कि 40 साल तो पूरा हो गया कल, और उनके स्पीच में वो बताई गई. और आज 41 इयर्स स्टार्ट हो गए उसका. आपण त्यासाठी पण टाळ्या वाजवू. आता माझ्याकडे सांगायला खूप आहे. मीच दिवसभर बोलत बसलो तर काही लोक माझ्याकडे जोरात बघतील आणि काही लोक म्हणतील आता जरा बाकीच्यांना चान्स द्या बोलायला. तर मी ऐश्वर्या मी मध्ये पण बोलेन थोडं. मला जे काही या विषयाबद्दल बरंच कलेक्ट केलेलं आहे विश्व निर्मल धर्माबद्दलचा. आणि आपण सांगेलच की आपण आजचा हा प्रोग्राम असा पुढे कसा जाईल आणि त्याबद्दलही थोडी चर्चा करू. मला जे सांगायचं ते मी सांगेल, कारण एका स्पीचमध्ये सगळं सांगितलं तर थोडंसं जड होईल, बाकी लोक बोलतील. आणि तुम्ही सर्वांनी सहजयोग मला असं वाटते बहुतेक नवीन कोणीच नाही, तर सगळे जुने मंडळी आहेत. दोन शब्द आहेत, एक जुना आणि जुनाट. जुनाट कोणीच नाही, सगळे जुने आहेत, ओल्ड आहेत. काही वयाने ओल्ड आहेत, काही एक्सपिरियन्सने ओल्ड आहेत. तर माझी अशी विनंती राहील की एक 5-5, 10-10, 15-15 मिनिटं ती हे करेलच. तर जे टॉपिक्स ऐश्वर्या सांगेल त्या टॉपिकला धरून पहिले श्री माताजीचं एक 5-5 मिनिटाचं स्पीच होईल आणि त्यानंतर त्या विषयाला धरून आपण बोलावं. कारण सहयोग आपण खूप सांगितलं, आपणही केला, ध्यान केलं, मेडिटेशन केलं आणि बरंच काही आपण लोकांनाही सांगितलं. पण आजचा विषय हा विश्व निर्मला धर्म. आणि निर्मल नाही म्हणायचं. मुंबईला एक गणपतीपुळ्याला एक अनाउन्समेंट झालेली आहे की निर्मल नाही म्हणायचं, निर्मला म्हणायचं. कारण श्री माताजींचं नाव निर्मल नाही आहे, श्री माताजींचं नाव निर्मला आहे. आपण निर्मला देवी म्हणतो. तर याला विश्व निर्मला धर्म असं नाव आहे. आणि कुठल्याही आपल्या सर्जकाच्या संदर्भात असेल, श्री माताजी संबंधित असेल तर ते निर्मल आहे. तो विश्व निर्मला धर्म. तुम्ही बघा गणपतीपुळ्याला यावेळेस एक आ वाढवलं त्याच्यात, मागच्या वर्षीपासून ते निर्मल धर्म. तर असे बरेचसे काही छोटे छोटे मुद्दे आहेत. तर अशा प्रकारचं आपण विवेचन करावं या ठिकाणी. आणि आपल्या ह्याच्यात ते टॉपिक सांगितलेच जातील, त्या विषयाने आपण बोलूया. रिपीट झालं तरी काही हरकत नाही. म्हणजे एकदम सगळे टॉपिक सांगायचे की वन बाय वन
एकदा लिस्ट वाचायची, म्हणजे तुमचं स्पीच, तुमचं या ठिकाणी विचार मांडलेली जी आहे ती त्याला धरून आली चालेल. आता थोडंसं एक 2 मिनिटं हिंदीत बोलतो, प्रयत्न करतो. भैया हमने